कन्नड शहरातील इंदिरानगर परिसरात राष्ट्रसंत संत रोहिदास महाराज यांची 649वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। या निमित्ताने कीर्तनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कीर्तन सेवेचे नेतृत्व ज्येष्ठ कीर्तनकार विष्णू महाराज यांनी केले। त्यांच्या प्रभावी कीर्तनातून संत रोहिदास महाराजांचे विचार, समता, बंधुता व मानवतेचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आला। इंदिरानगर परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण इंदिरानगरवासीय तसेच चर्मकार महासंघाच्या वतीने थोर संतांची जयंती मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रम प्रसंगी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शेखू जयस्वाल यांच्यासह बबन जाधव, दीपक रमणे, मोतीलाल शिरे, लालचंद वाघ, गुलाब वाघ, मोतीलाल शेवाळे, भारत दामणे, विठ्ठल जाधव, विष्णू वास्ते, प्रदीप चिकसे, रमेश चव्हाण, मणिराज अंदुरे, राजेंद्र गव्हाणे, संतोष ढोबळे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम शांततापूर्ण व शिस्तप्रिय वातावरणात पार पडला। संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। बघूया खास रिपोर्ट। आज राष्ट्रसंत संत रोहिदास महाराज यांची जयंती होती। इथं बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही सामाजिक उपक्रम राबवलाय, काय वाटतं तुम्हाला याबाबतीत? एकदम व्यवस्थित वाटलंय। सर्वच समाज जमा झालेला होता। आज संत रोहिदास महाराजांची जयंती ती बऱ्याच दिवसांनी चालू आहे आमच्या इंदिरानगरला। सर्व त्या निमित्ताने आज विश्वमयी येथील कीर्तनकार विष्णू महाराज यांचे सुद्धा कीर्तन झालेले आहे। आणि या कार्यक्रमासाठी आमचे चर्मकार बंधूमध्ये शेखू भाऊ झाले, बावळ भाऊ झाले, भगवान भाऊ यांनी बरेच परिश्रम घेतलेले आहे। आणि जयंती झाल्यानंतर भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। गावातील सुद्धा प्रतिष्ठित नागरिक पूर्ण जवळपास बरेच आलेले होते इथे। त्या निमित्ताने आता सर्व संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही शहरातल्या लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? बाबा त्यांनी आपल्यासाठी काय योगदान दिलेले त्याचे आपण आचरण करण्यात यावे। श्री संत रोहिदास महाराज यांच्या 149 जयंतीनिमित्त आम्ही सगळा बांधव समाज इकडे जमलेला आहे। तरी या सर्वांना आम्ही एकत्रित करण्याची, सगळ्यांना मिळून एकत्रित येण्याची आम्ही अहोवाट प्रयत्न करतो। आणि आमच्या प्रत्येक बांधवांना येऊन संत रोहिदासच्या मनात आमची जी प्रेरणा आहे त्यांच्या मनात रुजवावा व त्यांनी आम्हाला सहकार्य करावा, आमचा समाज एकत्रित व्हावा व आम्हाला किती समाज असून आम्ही या देवा आमच्या रोहिदास महाराजांसाठी काय करतो हे त्यांच्या लक्षात यावा व आपल्या नवीन पिढीला पण ते समजावा, म्हणून आम्ही ही जयंती अतिशय आनंदाने साजरी करतो। रोहिदास महाराज दरवर्षी साजरी करतो गेल्या वर्षी पण केलं, या वर्षी पण केलं कीर्तन सर्व होतं। महाराज वगैरे आलते, आमचे इंद्रनगरचे वासियांनी पण साथ दिला आम्हाला।